नमस्कार मित्रांनो, तुम्हाला लेथ मशीनविषयी माहिती असेलच असं मी गृहीत धरतो. मित्रांनो, विविध कंपन्यांमध्ये, विविध वर्कशॉपमध्ये लेथ मशीन वापरली जाते. तर आज आपण लेथ मशीन म्हणजे पारंपरिक लेथ मशीन आणि आधुनिक CNC मशीन यात फरक काय आहे ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा लेथ मशीन म्हणजे पारंपरिक लेथ मशीन. आता पारंपरिक लेथ मशीन, या लेथ मशीनवरती हा विद्यार्थी काम करतोय, याला आपण टर्निंग ऑपरेशन म्हणतो. सध्या तो आता ग्रूइंग करतोय, छोटासा ग्रू त्या ठिकाणी टर्न करतोय तो. तर मित्रांनो, लेथ मशीन हे कन्व्हेन्शनल आहे. या लेथ मशीनवरती ड्रिलिंगचं ऑपरेशन होतं, टर्निंगचं ऑपरेशन होतं, बोरिंगचं ऑपरेशन होतं, फेसिंगचं ऑपरेशन होतं, स्टेप टर्निंग ऑपरेशन होतं. असे विविध प्रकारचे ऑपरेशन्स या लेथ मशीनवरती होऊ शकतात. ह्या लेथ मशीनची प्राईस जी आहे साधारणतः 2 लाखापासून ते साधारणतः 8 लाखापर्यंत ह्या मशीनची किंमत आहे. CNCच्या मानाने ही मशीन अगदी स्वस्त पडते. परंतु ह्या लेथ मशीनवरती जे काम केलं जातं ते काम मॅन्युअली केलं जातं. मशीनचा हा चक फिरतो, त्या चकमध्ये जॉब पकडला जातो आणि समोर इथं कटिंग टूल लावलेलं आहे. त्या कटिंग टूलच्या माध्यमातून टर्निंग केलं जातं. हा विद्यार्थी, यालाच आपण ऑपरेटर म्हणूया, तो ऑपरेटर काय करतोय, मॅन्युअली फीड देतोय आणि मॅन्युअली फीड देऊन मेटल कट करतो. ह्याच्यामध्ये ह्युमन एरर्स होऊ शकतात, म्हणजे मानवी चुका ह्याच्यामध्ये होऊ शकतात. त्याचबरोबर कामामध्ये अचूकता इतकं पाहिजे तितकं येऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये एरर्स राहू शकतात, चुका राहू शकतात. आणि या आधुनिक कंपन्यांमध्ये सध्या वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेला देखील महत्त्व देत असताना क्वालिटीला तितकंच महत्त्व दिलेलं आहे. वेळ आणि गुणवत्ता ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर प्रोडक्शन आउटपुट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कंपन्यांमध्ये वेळ, गुणवत्ता आणि प्रोडक्शन आउटपुट ह्या 3 गोष्टींना खूप महत्त्व आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सुरक्षितता, सेफ्टी. त्याचबरोबर स्वतःची सेफ्टी आणि मशीनची सेफ्टी ह्या 2 गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. कंपन्यांमध्ये काम करत असताना पाहिजे तितकं आउटपुट मिळत नाही. जर आउटपुट मिळालं तर तितकी ॲक्युरेसी मिळत नाही किंवा क्वालिटी, गुणवत्ता मिळू शकत नाही. म्हणून कंपन्यांना लेथ मशीन परवडत नाही. जे कन्व्हेन्शनल लेथ मशीन आहे ते परवडत नाही. सदरचं हे कन्व्हेन्शनल लेथ मशीन हे ट्रेनिंग पर्पज किंवा बेसिक नॉलेज मिळवण्यासाठी ITIमध्ये असेल, कंपन्यांमध्ये असेल किंवा टूल रूममध्ये सदरच्या लेथ वापरल्या जातात. ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन आहे, ज्या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त प्रोडक्शन पाहिजे असेल, त्या ठिकाणी मात्र या मशीनचा उपयोग कमी होतो. सदर मशीन, ह्या लेथ मशीन टर्नर या व्यवसायामध्ये लागतात, टूल अँड डाय मेकर या व्यवसायामध्ये लागतात, मशिनिस्ट या व्यवसायामध्ये, मशिनिस्ट ग्राइंडर या व्यवसायामध्ये, MMTM या व्यवसायामध्ये, फिटर या व्यवसायामध्ये लेथ मशीनचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो किंवा जाऊ शकतो. परंतु कंपन्यांमध्ये या आधुनिक काळानुसार ह्याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे आणि बदल करणं देखील अनिवार्य असल्यामुळे नवीन मशीनचा शोध लागलेला आहे. त्या मशीनला आपण CNC म्हणतो. परंतु हे कन्व्हेन्शनल लेथ मशीन आहे. या कन्व्हेन्शनल लेथ मशीनची प्राईस कमी असते, किंमत कमी असते, म्हणून ही मशीन आपल्याला परवडल्यासारखे वाटते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा प्रोडक्शन आउटपुटचा विचार करतो तेव्हा सदर लेथ मशीन परवडत नाही. म्हणून आधुनिक या कंपन्यांमध्ये, आधुनिक या युगामध्ये CNC मशीनचं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. CNC म्हणजे कॉम्प्युटरायझर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. मग आता आपण काय पाहतोय, कन्व्हेन्शनल लेथ मशीन आणि आधुनिक CNC मशीन. आता CNC मशीन आणि कन्व्हेन्शनल लेथ मशीन ह्या दोन्हींचं प्रिन्सिपल एकच आहे. परंतु आधुनिक हे CNC मशीन जे आहे हे कॉम्प्युटरच्या माध्यमातून कंट्रोल किंवा नियंत्रित केलं जातं, म्हणून याला कॉम्प्युटरायझ्ड न्यूमेरिकल कंट्रोल मशीन असं म्हणतात.
मग आता त्यामध्ये CNC टर्निंग सेंटर आहे, मशीनिंग सेंटर आहे, CNC VMC. आता ही आहे CNC मशीन. या ठिकाणी कंट्रोल पॅनल दिलेला आहे. कंट्रोल पॅनल विविध कंपन्यांचे वेगवेगळे कंपन्यांचे असतात. ह्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग फीड केला जातो आणि आपण दिलेल्या प्रोग्रॅमिंगनुसार आतमध्ये या ठिकाणी चक दिलेला आहे. चकमध्ये जॉब पकडलेला आहे. त्यानंतर टरेट आहे. त्यानंतर इथं टूल पोस्ट आहे, टेलस्टॉक आहे. ह्याच्या माध्यमातून मेटल कटिंग प्रोसेस होते, जॉब तयार होतो अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये त्याचं जे सायकल टाईम आहे एक जॉब बनवण्यासाठी काही सेकंदामध्ये जॉब तयार होतो आणि तयार झालेला जॉब हा अतिशय ॲक्युरेट असतो, क्वालिटी क्लास असतो. ह्याला वेगळं इन्स्पेक्शन डिपार्टमेंटची काहीच आवश्यकता भासत नाही. सेल्फ इन्स्पेक्शन या CNCच्या माध्यमातून होऊ शकतो. CNC मशीनवरती कमी वेळेमध्ये जॉब तयार होतो. म्हणून कंपन्यांना जरी मशीनची प्राईस जास्त असेल तरी पण याचं प्रोडक्शन आउटपुट आणि याची गुणवत्ता किंवा क्वालिटी हे जास्त चांगली असल्या कारणाने CNC मशीन परवडते. म्हणून आधुनिक या युगामध्ये कन्व्हेन्शनल लेथपेक्षा CNC मशीनला जास्त महत्त्व प्राप्त झालेला आहे. CNC मशीन कंपन्यांना वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यापासून जास्त नफा बेनिफिट मिळवण्यासाठी CNC मशीनची आवश्यकता आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात CNC मशीनचाच वापर सुरू आहे. CNC मशीन हे सुरक्षित आहेत, म्हणजे सेफ्टीला खूप महत्त्व CNCमध्ये दिलेलं आहे. आपण आता बघू शकतो इथं गार्ड आहे, त्या गार्डच्या आतमध्ये सगळे ऑपरेशन्स सुरू आहेत आणि कोणत्याही प्रकारचं ऑपरेटरला त्रास होणार नाही. आता आपण पाहू शकतो इथं कुलंट वगैरे याचं स्प्रे होत असताना. म्हणून CNC आणि कन्व्हेन्शनल लेथमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा फरक जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या कन्व्हेन्शनल बरोबर नॉन कन्व्हेन्शनलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर तुम्ही इतरांना शेअर करा, स्वतः लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन परचेसिंग करता लिंक देत आहे, त्याच्यावरनं तुम्ही मनसोक्त परचेस करू शकता. धन्यवाद.